नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती चौकीदार या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पेसा कायद्याची अंमलबजावणी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, भुरिया समिती. तर पहा, पेसा हा जो कायदा आहे तर याची जी अंमलबजावणी होती तर ती भुरिया समिती या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोलाम ही विशेष मागास जमात म्हणजेच PVTG मोठ्या प्रमाणावर आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, यवतमाळ. तर पहा, महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम कोणते आहे? कोलाम ही विशेष मागास जमात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आढळते. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित किती भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 22. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषांचा समावेश हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अमरावती. तर अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर ग्रामसभेचे जे अध्यक्षस्थान असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, सरपंच. कोण भूषवतो? सरपंच हा भूषवितो. प्रश्न क्रमांक 6, माडिया गोंड जमातीची मुख्य बोलीभाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, माडिया. तर माडिया गोंड जमातीची माडिया ही मुख्य बोलीभाषा आहे. प्रश्न क्रमांक 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 1927. तर पहा, 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह हा त्या ठिकाणी केलेला होता. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य हे पहा ऑप्शन क्रमांक 3, माळढोक. कोणतं आहे? माळढोक हे आहे. प्रश्न क्रमांक 9, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत कोणत्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, एकलव्य मॉडेल शाळा. तर पहा, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकलव्य मॉडेल शाळा या योजनेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण हे त्या ठिकाणी दिले जाते. प्रश्न क्रमांक 10, वन्यजीव संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी संमत झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 1972. तर पहा, सन 1972 कधी? सन 1972 या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा हा त्या ठिकाणी संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील आद्य जमात कोणती मानली जाते? तर महाराष्ट्रातील आद्य जमात ही पहा ऑप्शन क्रमांक 4, कातकरी. कोणती? कातकरी ही जमात मानली जाते. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानाचे कलम 342 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अनुसूचित जमाती. तर पहा, आपल्या भारतीय संविधानाचे कोणते कलम आहे? तर कलम 342 हे जे आहे तर ते अनुसूचित जमाती यांच्याशी संबंधित असलेले कलम ते आहे. प्रश्न क्रमांक 13, लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वृत्तपत्रे. त्यालाच मीडिया असे म्हटले जाते. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ हा वृत्तपत्रे यांना ओळखले जाते किंवा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14, वारली चित्रकलेत प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर केला जातो?
तर वारली चित्रकलेमध्ये प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 पांढरा. कोणता? पांढऱ्या या रंगाचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पहिली ई पंचायत कोणत्या गावात सुरू झाली होती? तर महाराष्ट्रातली पहिली ई पंचायत जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 हिवरे बाजार. का आहे? हिवरे बाजार या गावामध्ये सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीचा नारंगी आकार कोणत्या ग्रहासारखा आहे? तर पृथ्वीचा जो नारंगी आकार आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 गुरु. का आहे? गुरु या ग्रहासारखा आहे. प्रश्न क्रमांक 17. गोंड जमातीचे कोटवदी किंवा कोतवाल म्हणजेच काय? तर गोंड जमातीचे कोटवदी किंवा कोतवाल म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 1 गावरक्षक. काय म्हटले जाते? गावरक्षक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या एकूण पहा ऑप्शन क्रमांक 2 288. किती? 288 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 19. मानवी शरीरातील रक्ताचे pH मूल्य किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 7.4. किती? आपल्या मानवी शरीरातील रक्ताचे जे pH मूल्य असते तर ते 7.4 इतके असते. प्रश्न क्रमांक 20. आदिवासी भागातील पाडा म्हणजेच काय? तर आदिवासी भागातील पाडास म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पहा लहान वस्ती म्हटले जाते. काय? पाडा म्हणजेच लहान वस्ती असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहा ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद. कुठे आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या वृक्षाला आदिवासीचा कल्पवृक्ष मानले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा मोह. तर मोह या वृक्षाला आदिवासीचा कल्पवृक्ष मानले जाते. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका या पहा ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले. कोण होत्या? सावित्रीबाई फुले या होत्या. प्रश्न क्रमांक 24. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती टक्के अनुदान मिळते? तर शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहा ऑप्शन क्रमांक 3 100%. किती? 100% अनुदान हे त्या ठिकाणी त्यांना मिळते. प्रश्न क्रमांक 25. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे जे अध्यक्ष असतात तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण सभापती. कोण असतात? शिक्षण सभापती असतात. प्रश्न क्रमांक 26. गोंड जमातीचे प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणते आहे? तर गोंड जमातीचे प्रसिद्ध नृत्य हे पहा ऑप्शन क्रमांक 1 कर्मा आहे. कोणतं आहे? कर्मा. प्रश्न क्रमांक 27. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यालाच पहा TRTI असे म्हटले जाते तर ते कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हे पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे. कोणत्या? पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे जे झरे आहेत तर ते रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यामध्ये ते उष्ण पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 29. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत किंवा घेतलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रशिया. त्यालाच सोव्हिएत युनियन असे म्हटले जाते. तर रशिया या देशाकडून आपल्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य हे त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 30. निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात पसरलेला आहे? तर निलगिरी हा जो पर्वत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच तो पहा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तिन्ही राज्यामध्ये निलगिरी पर्वत हा त्या ठिकाणी पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात?
तर सोन्याची शुद्धता ही पहा ऑप्शन क्रमांक 1 कॅरेट, कशा कॅरेटमध्ये मोजली जाते. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासीची साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. का आहे? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासीची साक्षरता दर हा त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 33, पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आदिवासींना स्वशासन देणे. काय आहे? पेसा कायद्याचा मुख्य उद्देश हा आदिवासींना स्वशासन देणे. प्रश्न क्रमांक 34, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणत्या शहराला म्हणतात? तर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया पहा ऑप्शन क्रमांक 2 बंगळुरू. कोणत्या? बंगळुरू या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35, आदिवासी गौरव दिन म्हणजेच बिरसा मुंडा जयंती कधी असते? तर आदिवासी गौरव दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 4 15 नोव्हेंबर. कधी असते? 15 नोव्हेंबर या दिवशी असते. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रूरकेला. तर रूरकेला या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रात पांढरे सोने पिकवणारा, पांढरे सोने म्हणजेच त्याला कापूस ओळखला जातो, पांढरे सोने म्हणजेच कापूस, तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यवतमाळ. तर महाराष्ट्रामध्ये पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 17. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 39, आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी हे पद कोणत्या दर्जाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा उपजिल्हाधिकारी. तर आदिवासी विकास विभागामध्ये प्रकल्प अधिकारी हे जे पद आहे तर ते पहा उपजिल्हाधिकारी या दर्जाचे असते. प्रश्न क्रमांक 40, कोकणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या भागात बोलली जाते? तर कोकणी ही जी भाषा आहे तर ती प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 कोकण. कुठे? कोकण या भागामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई, ज्याची उंची जी आहे तर ती 1646 मीटर इतकी आहे, जे की हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 42, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा त्या ठिकाणी त्यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 43, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मुख्य कार्यकारी अधिकारी. यालाच पहा CEO असे म्हटले जाते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 44, आदिवासीच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट योजना कशासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा दुर्गम भागात आरोग्य सेवा. काय आहे? आदिवासीच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट ही जी योजना आहे तर ती दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 45, गोंड जमातीचा सण कोया कशाशी संबंधित आहे? तर गोंड जमातीचा जो सण आहे कोया तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 निसर्ग पूजा. काय? निसर्ग पूजा यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्याचे राज्यवृक्ष हे पहा ऑप्शन क्रमांक 2 आंबा. कोणता आहे? आंबा हे वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 47, सन 1853 मध्ये भारतातील पहिले रेल्वे कोणत्या मार्गावर धावलेली होती?
तर सन 1853मध्ये भारतातील जी पहिली रेल्वे होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते ठाणे, काय मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली होती. प्रश्न क्रमांक 48 कोरकू जमातीची राजा महोत्सव ही परंपरा कशाशी संबंधित आहे. तर कोरकू जमातीची राजा महोत्सव ही जी परंपरा आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 विवाहाशी, कशाशी, विवाहाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49 आदिवासी विकास आयुक्तालय कोठे आहे. तर आदिवासी विकास विभागाचे जे आयुक्तालय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 नाशिक कुठे आहे, नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 50 जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पहा ऑप्शन क्रमांक 1 5 जून, काय 5 जून या दिवशी साजरा केला जातो.